आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाच परमेश्वरा देवा, या पवित्र दिनी तू आम्हाला तुझ्या मंदिरामध्ये घेऊन आला. उपकार तुझे करतो प्रभूजी, तुला आम्हाला धन्यवाद देतो. मागील आठवडाभर देव तू आम्हाला सांभाळलं, जपलं, राखलं, आमच्या सर्व गरजा पुरवल्या, आम्हाला अन्न वस्त्र निवारा दिला. आणि हे प्रभू, पुन्हा एकदा तुझ्या मंदिरामध्ये तुझी सेवा स्तुती आणि गौरव करण्यासाठी एकत्र घेऊन आलास. पुन्हा आम्ही तुझे उपकार मानतो प्रभूजी, तुला आम्हाला धन्यवाद देतो. आमच्या शहराला, आमच्या राज्याला पाऊस पाणी देऊन आशीर्वादित करत आहे. म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो, तुला आम्हाला धन्यवाद देतो. हे देवप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना तू आम्हाबरोबर राहा. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग की आमच्या अंतःकरणातून रुजू दे, त्याचा वृक्ष होऊ दे आणि त्याला पवित्र आत्म्याची फळे येऊ दे. आणि देवप्पा, त्याद्वारे तुझं गौरव आम्हाद्वारे सदैव असू दे. ही लहान प्रार्थना आमचं धन्य करणारा प्रभू श्री सर्वस्तोनी बाबा, आमेन. आता इथं आपण मार्कोस शुभवर्तमान 9 अध्याय आणि 30 ते 41 ही वचनं वाचलेली आहेत. यामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने त्याच्या मरणाविषयी भविष्य केलेलं आहे. तो म्हणतो की मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे, ते त्याला जीवे मारतील आणि मारला गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. आणि नंतर वाटेमध्ये ते शिष्य काहीतरी चर्चा करत आहेत. काय चर्चा करत आहेत तर ते येशू ख्रिस्ताला समजलेलं आहे की ते काय चर्चा करत आहेत. तर आता येशू ख्रिस्त म्हणतो तो मरणार आहे. आणि हे शिष्यांमध्ये चर्चा चालली आहे की येशू ख्रिस्तानंतर मग मोठा कोण, प्रतिनिधी कोण, मुख्य कोण, अशी त्यांची चर्चा चालली आहे. आणि मग येशू ख्रिस्त त्यांना बोलावून म्हणतो की जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला व सर्वात सेवक झाले पाहिजे. म्हणजे जो स्वतःला मोठा पाहू इच्छितो, अधिकार संपन्न पाहू इच्छितो, तो सेवक झाला पाहिजे, त्याने सेवा केली पाहिजे. ज्याच्याकडे अधिकार आहेत, आणि पुढे तो बोलतो बालक त्याने घेतला आणि त्याला कवटाळून तो म्हणाला की जो कोणी माझ्या नावाने अशा बालकापैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. बालक कसं नम्र. तर प्रभू श्री ख्रिस्तांनी इथे अत्यंत मोठी गोष्ट शिकवलेली आहे. नम्रता म्हणजे काय शिकवलेलं आहे. नम्रता शब्द अतिशय छोटा आहे पण समजायला फार कठीण आहे. नम्रताचं जर आपण एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर अधिकार असूनही जो सेवा करतो तो नम्र. अधिकार असूनही जो सेवा करतो तो नम्र. आणि सेवा करताना जो त्याला कमी लेखतो तो गर्विष्ठ. येशू ख्रिस्ताच्या बाबतीत असंच झालं आणि बायबलच्या वचनातून आपण हे पाहणार आहोत. येशू ख्रिस्त अधिकार संपन्न होता. ते आपल्याला मत्तेय शुभवर्तमान 28 अध्याय 20 वचनामध्ये दिलेले आहे. स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेले आहेत असं प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो. आणखी एक वचन आपण वाचूया. योहान शुभवर्तमान 13 अध्याय 3 वचन. योहान 13:3. पहिले मत्तेय 28:20 वाचा प्लीज. मत्तेय 28:20. हां 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 एक मिनिट. हां 18 वचन वाचू. 18 प्लीज. हां 28:18. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार प्रभू श्री ख्रिस्ताला दिलेला आहे. आणि अधिकार संपन्न असून पण तो काय म्हणतो की मी सेवा करावयास आलो आहे, सेवा करून घ्यावयास नाही. मग सर्व अधिकार संपन्न असून पण तो सेवा करतो.
तो स्वतःला सेवक समजतो, मोठा समजत नाही. मी कोणतरी आहे असं समजत नाही, सर्व अधिकार असून सुद्धा. म्हणून तो येशू ख्रिस्त काय आहे? नम्र आहे. म्हणजे अधिकार असूनही जो सेवक आहे तो खरा नम्र. अशी नम्रतेची व्याख्या आपल्याला बायबलमधून कळते. आता वाचा योहान 13वा अध्याय 3रं वचन. तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन करतो. आपण इथं काय पाहिलं? येशू ख्रिस्त काय म्हणतो? सगळं काही पित्याने त्याच्या हाती दिलेलं आहे. अवघे सर्व काही परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या हातात दिलेलं आहे. हे 3रं वचन. 4थं वचन, येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवल्याने रुमाल घेऊन कमरेत बांधला. 5वं वचन, मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला. सगळे अधिकार दिलेला आहे त्याला. 3ऱ्या वचनात. 5व्या वचनात तो शिष्यांचे पाय धुवू लागला, सेवा करू लागला. सेवक. अधिकार असूनही जो सेवा करतो तो खरा नम्र. आणि अधिकार असून त्याचा गैरवापर करतो तो गर्विष्ठ. आणि मोठे मोठे राजे होऊन गेले, मोठे मोठे सम्राट होऊन गेले, मोठे पंतप्रधान होऊन गेले, ज्यांनी अधिकारात त्यांना दिला परमेश्वराने, नाहीच नाही. परंतु त्याचा जेव्हा त्यांना गैरवापर केला किंवा सेवा लोकांची करायचं सोडून त्याचा त्यांना गर्व झाला, त्या परमेश्वराने काय केलेलं आहे? परमेश्वराचा हात त्यांच्यावर पडलेला आहे. आपल्याला उदाहरण सांगायचं म्हटलं तर नबुकदनेस्सर राजा आहे ना. नबुकदनेस्सर राजा, त्याला परमेश्वराने संधी दिली आहे ना. संधी दिली किती वेळा? 2 वेळा. 2 वेळा संधी दिली. कशी? दानिएलाने स्वप्नाचा अर्थ सांगितला. मग दानिएलाला त्यांनी साष्टांग दंडवत घातला आणि म्हणला, तुझाच देव खरा आहे, अन्य कोणी देव नाही. ही पहिली संधी पण तो देवाकडे वळला नाही. दुसरी संधी पण दिली. त्या नबुकदनेस्सर राजाने शद्रक, मेशक, अबेदनगोला अग्नीच्या भट्टीत टाकलं आणि देवपुत्रासारखा कोणी एक तिथं आत आहे असं त्यांनी बघितलं. आणि मग त्यांना बाहेर काढलं तेव्हा त्यांचा कुठलाही कपडा किंवा पायमोजा सुद्धा जळला नव्हता, केससुद्धा जळला नव्हता. अग्नीच्या भट्टीतून बाहेर काढलं तेव्हा अग्नीच्या भट्टीत त्यांना टाकणारे मात्र जळून गेले. ही दुसरी संधी. तेव्हा पण तो म्हणला की शद्रक, मेशक, अबेदनगोचा देवच खरा आहे, परंतु तो देवाकडे वळला नाही. आणि मग मात्र काय झालं? हे सगळं मी केलं. त्याला गर्व झाला, हे सगळं माझं आहे, त्याला गर्व झाला. तेव्हा काय झालं? परमेश्वराने त्याला पहिल्यासारखं बनवलं आणि त्याला गवत खायला लावलं. त्याचं राज्य त्याच्याकडून काढून घेण्यात आलं. हे बायबलमधलं उदाहरण, हो की नाही? इतिहासातलं एक उदाहरण करूया. बायबल तर सत्य आहे. इतिहासातलं एक उदाहरण करूया. हिटलर है ना, अधिकार दिला त्याला. जर्मनीचा मोठा नाझिझम है ना, जर्मनीचा मोठा तो बादशाह झाला हिटलर. आणि त्याने त्याचा गैरवापर केला. त्याच्या अधिकाराचा काय केलं? त्याने गैरवापर केला. सगळं जगावर त्याने हुकूमत गाजवायचा प्रयत्न केला, परंतु त्याने देवाला मान दिला नाही. आणि मग शेवटी काय झालं? त्याला स्वतःच्या पिस्तूलनी स्वतःच्या डोक्यात गोळी मारून आत्महत्या करावी लागली. म्हणजे जो अधिकारी आहे आणि तो सेवा करत नाही, त्याला स्वतःच्या अधिकाराचा गर्व होतो आणि त्या गर्वामध्येच मग ते परमेश्वराला आवडत नाही. आणि मग परमेश्वर अशा लोकांना मग क्षमा करत नाही. कितीतरी लोकांना सद्दाम हुसेननी मारलं इराकमध्ये. अधिकार दिला त्याला. सम्राट सद्दाम हुसेन, फार मोठं वैभव सद्दाम हुसेन ठेवलं. पाहिलं असेल तुम्ही टी व्हीवर. किती मोठे मोठे त्याचे पुतळे वगैरे त्यांनी उभारले, सगळे खेचून पाडण्यात आले. आणि
त्याला मग एखाद्या मोठा एवढा शहनशाह इतका मोठा त्याचा रुबाब वापर फार मोठा. परंतु त्याने अधिकाराचा गैरवापर केला, अन्याय केला लोकांवर, सेवा नाही केली. अधिकार अशासाठी परमेश्वर देतो की आपण काय केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. आणि मग सद्दाम हुसेनवर पण काय पाळी आली, वेळ आली. जमिनीच्या खाली एका खड्ड्यात त्याला महिनाभर 2 महिने राहावं लागलं. तिथून पण त्याला शोधून काढलं तेव्हा त्याची अक्षरशः भिकाऱ्यासारखी अवस्था झाली. गाडी वाढली आहे, कपडे फाटलेले आहेत. आणि त्याला पकडून घेऊन जाऊन काय केलं, त्याला फाशी दिली. येशू ख्रिस्ताला राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू इतका मोठा अधिकार दिलेला आहे. योहान 13:3 पण म्हटलंय, मग ते 28:18 पण म्हटले, स्वर्गात पृथ्वीवर सर्व अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा उपयोग करून जो सेवा करतो तो नम्र, आणि सेवा करताना जो हिणवतो तो गर्विष्ठ. येशू ख्रिस्त सेवा करताना त्याला हिणवले, लोकांना चेष्टा केली, त्याची मस्करी केली, ते लोक गर्विष्ठ होते. आणि मराठीमध्ये एक म्हण आहे ना, गर्वाचं घर खाली, खरंच आहे, हे सत्यच आहे. त्याप्रमाणेच परमेश्वर मग काय आपल्याला शासन करतो. बालकासारखं आपण नम्र असलं पाहिजे. नम्र म्हणजे आपल्या मनामध्ये राग नाही पाहिजे, द्वेष नाही पाहिजे, मत्सर नाही पाहिजे, हेवा नाही पाहिजे, कपट नाही पाहिजे, गर्व नाही पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी जेव्हा शून्य होतात तेव्हा आपण परमेश्वरापुढे नम्र असतो. आणि जो परमेश्वरापुढे नम्र तोच मनुष्यापुढे नम्र असतो. आपण मास्क घालून जगू शकत नाही. परमेश्वरापुढे नम्र आहोत आणि मग मनुष्यापुढे मी कोणतरी मोठा आहे असं समजणं पण ते काय आहे, चुकीचं आहे. कारण संत पौल काय सांगतात पहा, रोमकरासपत्र 12:3 रोम 12:3 वाचूया. आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका. हां, आपली जी योग्यता आहे त्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका. आता येशू ख्रिस्ताला ते इतके अधिकार देऊन सुद्धा त्याने काय केलं, स्पष्ट लिहिले 3ऱ्या वचनामध्ये, सर्व अधिकार दिलेला आहे, सर्व त्याच्या हाती दिलेलं आहे. आणि 5व्या वचनामध्ये तो काय करत आहे, शिष्यांचे पाय धुवत. तर नम्र म्हणजे जो अधिकार संपन्न आहे परंतु सेवा करतो तो काय आहे, नम्र आहे. आणि जो अधिकाराचा गैरवापर करतो तो काय आहे, गर्विष्ठ आहे. जो सेवा करत नाही तो काय आहे, गर्विष्ठ आहे. आपल्या मनामध्ये राग, द्वेष, मत्सर, कपट, हेवा आणि गर्व जो शून्य करतो तो नम्र आहे. आणि आपली प्रॉपर्टी, पोझिशन, पोस्ट, वेल्थ, नॉलेज याचा हे पण देवापुढे जो शून्य करतो तो कसा आहे, देवापुढे नम्र आहे. आणि जो नम्र आहे देवापुढे तोच मनुष्यापुढे नम्र असू शकतो. आणि येशू ख्रिस्त पहा, पित्या परमेश्वरापुढे नम्र होता. तो जे सांगेल ते प्रभू येशू ख्रिस्त ऐकायचा. त्याच्या स्वरूपाचा असूनही, त्याच्या बरोबरीचा असूनही तो जेव्हा मनुष्य म्हणून झाला तेव्हा परमेश्वर पित्याचं तो जे काय सांगेल ते ऐकत असेल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला काय केलेलं आहे, परमेश्वराने अत्युच्च असं स्थान दिलेलं आहे. परमेश्वराने काय केलेलं आहे, अत्युच्च स्थान प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेलं आहे. वाचूया आपण फिलिप्पीकरास पत्र 2रा अध्याय 9-10-11. फिलिप्पीकरास पत्र 2रा अध्याय 9-10-11. फिलिप्पीकरास पत्र 2रा अध्याय 9-10-11. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले. हां, इथं 9व्या वचनात काय म्हटले, देवाने त्याला अत्युच्च केले. हां, सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव येशू ख्रिस्ताला परमेश्वराने दिलं. हां, यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. हां, आणि प्रत्येक जिभेने येशू हा प्रभू आहे हे कबूल करा. प्रत्येक गुडघा त्याच्या नाव त्याच्यापुढे टेकला जाईल. प्रत्येक जीभ येशू हा प्रभू आहे हे कबूल करेल. आणि परमेश्वराने त्याला अत्युच्च असं
स्थान दिलेलं आहे. देवाची स्तुती असो. कारण काय? कारण जे अधिकार दिले येशू ख्रिस्ताला, त्या अधिकारा असून सुद्धा येशू ख्रिस्ताने काय केलेली? लोकांची सेवा केली. त्याला रोग बरं करण्याचा अधिकार दिला, त्याने रोगी बरे केले. त्याला भूतग्रस्त बरे करण्याचा अधिकार दिला, त्याने भूतग्रस्त बरे केले. त्याला या सर्व शास्त्रावर अधिकार दिला, त्याने ते शास्त्र योग्य रीतीने शिकवलं. आणि मग तो येता येता शिष्यांना सांगत आहे, मरणाचं भविष्य करत आहे की मनुष्याच्या पुत्राला धरतील, मारतील, परंतु तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. तर शिष्यांमध्ये लगेच चर्चा सुरू झाली. याच्यानंतर आपल्यामध्ये मुख्य कोण? आणि त्यामध्ये येशू ख्रिस्ताने शिकवलं त्यांना की ज्याला मुख्य व्हायचं आहे ना, त्याने पहिले सेवक व्हा. म्हणजे जो मुख्य आहे, जो अधिकारी आहे, जो अधिकार संपन्न आहे, त्याने सेवा करायची आहे. त्या अधिकाराचा गैरवापर केला तर काय होतं याची 2-3 उदाहरणं मी आज दिलेली आहेत. एक नबुकद्रेसराचं दिलं आहे की नाही? अधिकार दिला त्याला, परमेश्वराने संधी पण दिली त्याला, परंतु शेवटी त्याला गर्व झाला इतका की तो म्हणाला हे सर्व मी 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 बनवलेलं आहे. आणि मग त्याला परमेश्वराने माणसातून हकलून दिलं, बैल बनवलं आणि गवत खायला लावलं, त्याचं राज्य काढून घेण्यात. दुसरं उदाहरण आपण बघितलं हिटलरचं आहे ना. त्याने पण त्याच्या गर्वाचा गैरवापर केला. तुम्हाला माहिती आहे का? त्याने दुसऱ्या महायुद्धामध्ये इतकी हानी केलेली आहे, इतकी हानी केलेली आहे की काही देश असे आहेत की त्या देशामध्ये मिलिटरीमधले 15-15, 20-20, 25-25 लाख लोक मारले गेले. आणि त्या देशांमध्ये आजही मिलिटरीमध्ये तर जेंट्स असतात जास्त, आजही पुरुषांचं प्रमाण त्या देशामध्ये कमी आहे, स्त्रियांचं प्रमाण अधिक आहे. अशी अवस्था आजही अशा देशांमध्ये आहे. तर इतकी बिकट अवस्था त्या हिटलरमुळं अख्ख्या जगाची झाली. कित्येक लाखो लोक एका देशात 15-20 लाख मिलिटरी मारायची म्हणजे फार भयंकर आहे. रोमानिया नावाच्या देशात जवळजवळ 15 लाखापेक्षा अधिक मिलिटरी मारली. रशियामध्ये पुष्कळ मिलिटरीचे लोक मारले गेले आणि पुष्कळ नुकसान या हिटलरच्या अधिकाराचा गैरवापर केल्यामुळे झाला. आणि शेवटी काय झालं? त्याला स्वतःच्याच पिस्तुलाने गोळी मारून आत्महत्या करायला लागली. तिसरं सद्दाम हुसेनचं बघितलं. अधिकार दिला, वैभव दिलं, सगळं 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 परमेश्वराने दिलं. परमेश्वर अधिकार देतो, परमेश्वर अधिकार काढून पण देतो. शौलाला परमेश्वराने अधिकार दिला, परमेश्वराने तो अधिकार काढून घेतला आणि दावीदाला दिला. आणि परमेश्वर म्हणतो, दावीद माझा सेवक मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. कारण तो अधिकारी असूनही, अधिकार संपन्न असूनही तो परमेश्वरापुढे अतिशय नम्र असायचा. तर परमेश्वरापुढे नम्र असतो तोच मनुष्यापुढे नम्र असू शकतो, आहे की नाही? परमेश्वरापुढे आपण धार्मिकता खूप दाखवत असलो आणि मनुष्याशी आपण जर रागाने, द्वेषाने, मत्सराने, कपटाने, हेव्याने, गर्वाने वागत असलो तर आपण परमेश्वरापुढे कसं नम्र असू शकतो? कसं नम्र असू शकतो, नाही का? येशू ख्रिस्ताचं उदाहरण पहा. सर्व अधिकार दिलेला आहे. मत्ते 28:18 स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार दिलेला आहे. योहान 13:3 पित्याने सर्व माझ्या हाती दिलेला आहे. तरी पण योहान 13:5 तो शिष्यांचे पाय देतो. म्हणजे परमेश्वराच्या पुढे जो लीन आणि नम्र होतो त्याला परमेश्वर उंच करतो. म्हणून परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला काय केलेलं आहे? उंच केलेलं आहे, अत्युच्च स्थान दिलेलं आहे. त्याच्या पुढे कुठलाही कुणाचाही कसलाही अधिकार चालत नाही. येशू ख्रिस्ताने तुम्हाला जर आशीर्वाद दिले तर ते काढून कोणीही घेऊ शकत नाही. आणि दिले आशीर्वाद तर ते कोणी थांबवू पण शकत नाही. स्वर्गातली कुठली शक्ती नाही, पृथ्वीवर कुठली शक्ती नाही, अधोलोकातली पण कुठली शक्ती चालू शकत नाही. म्हणून आपण परमेश्वरापुढे कसं असायला पाहिजे? लीन आणि नम्र असायला पाहिजे. एक वचन वाचूया. 1 पेत्र 5:6 वचन. 1 पेत्र 5:6 वचन. हां, 1 पेत्र 5:6 वचन. जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त. पाण्याने केवळ नव्हे
पहिले पेत्र 5:6 म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली यासाठी त्यांनी योग्य वेळी देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हायचं आणि मग परमेश्वर योग्य वेळी आपल्याला काहीतरी उंच करेल. देवाची स्तुती असो. परमेश्वरापुढे जो लीन नम्र तोच मनुष्यापुढे लीन नम्र. आणि लीन आणि नम्र, मी सुरुवातीलाच बोललो की छोटा शब्द आहे नम्रता, पण त्याचा अर्थ खूप कठीण आहे. नम्रता म्हणजे अधिकार असूनही जो सेवा करतो तो नम्र, आणि अधिकाराचा गैरवापर करतो तो गर्विष्ठ, अशी त्याची व्याख्या बायबलमध्ये आपल्याला समजते. देवाची स्तुती आहे. गलतीकरास पत्र 5वा अध्याय आणि 22 आणि 23 वचन आपण वाचतो. गलतीकरास पत्र 5वा अध्याय 22 आणि 23. हां, 5वा अध्याय 22. आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ हां, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. हां, पवित्र आत्म्याची ही फळं आहेत आणि ही फळं 9 आहेत, है ना? कुठल्या आहेत? प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन. ही पवित्र आत्म्याची 9 फळं आहेत. बरोबर. आणि प्रभू श्री ख्रिस्त तर म्हणतो आत्म्याने जन्मल्यापासून कोणीही स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही, आहे की नाही? योहान 3:5. पाण्याने व आत्म्याने जन्मल्यापासून कोणीही स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. म्हणजे आत्म्याची फळं आपल्यामध्ये असायला पाहिजे. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, सौम्यता, चांगुलपणा, विश्वास आणि इंद्रिय दमन. ही जी पवित्र आत्म्याची फळं आहेत त्याच्यामध्ये नम्रता आहे का? आहे का? 9 फळांमध्ये नम्रता दिली आहे का? नाही दिलेलं. मग नम्रता का नाही दिलं? तर नम्रता हे झाड आहे ॲक्च्युली. त्या झाडालाही पवित्र आत्म्याची फळं येतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. नम्रता हे जर झाड आपल्या जीवनामध्ये असेल तरच ही आपल्याला पवित्र आत्म्याची फळं दिसतील, आणि तरच आपल्याला काय होईल? स्वर्गाच्या राज्यामध्ये जाता येईल. आपण आपलं जीवन जगत असताना योहान काय बोलतो? बप्तिस्मा करणारा योहान, त्याच्याकडे पण लक्ष दिलं. योहान सुवर्तमान 3रा अध्याय 30वा वचन काय आहे? त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे. हां, प्रेज द लॉर्ड. त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे. बप्तिस्मा करणारा योहान म्हणतो त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा. म्हणजे आपण जीवन जगत असताना हे आपलं जीवन असं असावं की आपण जसं आपलं जीवन खर्च होत जाईल, पुढं अधिक जाईल, जसं आपलं आयुष्य पुढं अधिक जाईल, खर्च होत जाईल, तसं ते देवाच्या कार्यासाठी, देवाच्या सेवेसाठी, देवाच्या गौरवासाठी ते खर्च झालं. आपलं आयुष्य, आपलं जीवन जसं पुढं जाईल, माझा ऱ्हास व्हावा म्हणजे आपल्या जीवनामधून, आपल्या आयुष्यामधून काय जसं ते खर्च होत जाईल म्हणजे ऱ्हास होत जाईल, तसं देवाचं अधिक गौरव, त्याची वृद्धी व्हावी, अधिक गौरव आपल्याकडून झालं पाहिजे. त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा. आपलं आयुष्य जेव्हा पुढं जातो तेव्हा आपला ऱ्हास होत जातो आपल्या नेमून दिलेल्या आयुष्याचा, आणि तो ऱ्हास होत असताना जसं आपण पुढे वय वाढत जाईल तसं आपल्याद्वारे त्याची वृद्धी व्हावी, म्हणजे त्याचे गौरव व्हावं, त्याची सेवा व्हावी, त्याच्या कार्यासाठी आपण काहीतरी करावं, त्याच्या सेवेसाठी आपण काहीतरी करावं, काहीतरी आपल्याद्वारे चांगली फळं परमेश्वराला मिळावी, असं संत योहानाचं म्हणणं आहे. आणि ते पण नम्रतेचं एक चांगलं उदाहरण आहे. कारण लोक योहानालाच म्हणत होती की तूच आहेस का तो देवाचा पुत्र जो येणार आहे? तो म्हणला नाही. तो काय म्हणला? नाही. तर त्याच्या वाहण्याचा बंध सोडावायच्या मी योग्यतेचा नाही. त्याच्या वाहण्याचा बंध सोडायच्या पण काय मी योग्यतेचा नाही. वाचा योहान 1:27. योहान 1:27. जो माझ्या मागून येणार आहे त्याच्या पायथाणाचा बंध सोडावयास मी योग्य नाही. किती मोठं वाक्य योहानाने उद्गारलेलं आहे. पायथाणाचा बंध सोडतो कोण माहिती आहे? त्यावेळेला दास सोडायचे. मला घरी आले की दास जो असायचा, सेवक जो असायचा, तो पहिले त्याचा पायथाणाचा म्हणजे चपलीचा बंध सोडायचा आणि मग मला ती चप्पल काढून घरात यायचं.
तर मी त्याचा दास व्हायच्या पण योग्यतेचं नाही, असं बाप्तिस्मा करणारा योहान. जेव्हा लोकांनी त्याला विचारलं की तू कोण आहेस, तू बाप्तिस्मा करतो, तू कोण आहेस, तो येणार आहे, तूच आहेस का, तो म्हणतो नाही, जो येणार आहे त्याच्या पायथाणीचा बंद सोडायचा पण मी योग्यतेचं नाही का. देवाची स्तुती असो. आपलं जीवन, आपलं आयुष्य जसं पुढे जाईल, तसा ऱ्हास होत जाईल, तसं देवाची वृद्धी व्हावी आपल्या जीवनाद्वारे, आपल्या सत्कर्माद्वारे, आपल्या सत्कृत्याद्वारे. देवाच्या कार्यासाठी आपलं झिजलं पाहिजे, देवाच्या सेवेसाठी, देवाच्या गौरवासाठी आपण झिजलं पाहिजे. तर आपण परमेश्वरापुढे नम्र आहोत. आपल्यामध्ये राग, द्वेष, मत्सर, कपट, हेवा, गर्व ह्या गोष्टी राहिल्या पाहिजेत. तर आपण नम्र आहोत. आपलं अंतःकरण क्षमाशील असलं पाहिजे, तर आपण नम्र आहोत. येशू ख्रिस्ताला आपण अनुसरणारे असलं पाहिजे, तर आपण नम्र आहोत. आता राजा होता दावीद, नाही का, पुष्कळ त्याला युद्ध वगैरे करावे लागेल, परंतु तो युद्धाला जाताना काय म्हणतो पहा. स्तोत्र 20 अध्याय 7 वचन. स्तोत्र 20:7. स्तोत्र 20:7. आमेन. किती सुंदर वाक्य आहे ते दावीदाचं ना, स्तोत्र 20. कोणी रथाची तर कोणी घोड्याची बढाई मारतात, तर आम्ही तर आमचा देव परमेश्वर याची प्रशंसा करतो. कोण राजे त्याच्यावर यायची, बघ आमच्याकडे एवढं सैन्यबळ आहे, आमच्याकडे एवढे घोडे आहेत, आमच्याकडे एवढे काय ते रथ आहेत, हे आहे ते आहे. तर हा नुकताच राजा झालेला आहे, याच्याकडे थोडेफार लोक, त्याच्यामध्ये पण विरोधात असणारे काही लोक. आणि मग तो काय म्हणतो, कोणी रथाची आणि कोणी घोड्याची बढाई मारतात, परंतु आम्ही तर आमचा देव परमेश्वर याची प्रशंसा करतो. तो राजा आहे, तो अधिकार आहे त्याच्याकडे, परंतु त्याला गर्व झाला नाही. मी बघतो, मी काय करतो, तो काय कुठला राजा आहे असं नाही. परमेश्वराची आम्ही प्रशंसा करतो, त्याच्या नावाने आम्ही जातो आणि त्याच्याच नावाने आम्ही काय करतो, युद्ध करतो आणि त्याच्याच नावाने आम्ही युद्ध जिंकतो. म्हणजे आपण देवापुढे जर नम्र आहोत, देवाला जर प्रथम स्थान देत आहोत, तरच काय आहे, आपण देवापुढे नम्र आहोत. देवाला प्रथम स्थान जो देतो तो दुसऱ्याला पण प्रथम स्थान देतो, मनुष्याला पण प्रथम स्थान देतो. जो देवाची सेवा करतो तो मनुष्याची पण सेवा करतो. जो देवापुढे नम्र आहे तोच मनुष्यापुढे नम्र आहे. जर कोणी म्हणत असेल मी देवापुढे नम्र आहे आणि मनुष्यापुढे जर तो रागाने, द्वेषाने, कपटाने वागत असेल, तर तो खोटारडा. आपण त्यासाठी एक वचन वाचूया. 1 थेसलोनिकरास पत्र 5 अध्याय 15 वचन. कोणी कोणाच्या वाईटाबद्दल वाईट करू नये, म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकाचे व सर्वांचे चांगले करा. वाईटाबद्दल वाईट करू नका, तर एकमेकाचं काय करा, चांगलं करा. पुढे 16 वचन 17 वचन. सर्वदा आनंदित असा. आपण नेहमी आनंदित असलं पाहिजे, कारण आपल्याला देवाने निर्माण केलेलं आहे आणि आपण देवाचे लोक आहोत, आपण देवाचे मुलं आहोत. पुढे निरंतर प्रार्थना करा. हे घालून दिलेला आपल्याला नियम आहे संत पौलाने. निरंतर प्रार्थना करा. आपलं जीवन प्रार्थनामय असलं पाहिजे. आपला ऱ्हास होत जाईल, आपलं आयुष्य जसं पुढे जाईल तसं देवाचं गौरव आपल्याद्वारे अधिक झालं पाहिजे. पुढे सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, आत्म्याला विझवू नका, संदेशाचा धिक्कार करू नका. आत्म्याला विझवू नका म्हणजे आपण घरी असताना जर कंटिन्यू मोबाईल बघत बसलो, ह्याच्याशी बोल, हे गॉसिप ते गॉसिप, हे व्हॉट्सअप ते व्हॉट्सअप, एवढ्यामध्येच आपला वेळ गेला. किंवा ही सिरियल झाली, किती सिरियल, तर पवित्र आत्मा जो आपल्या घरी येतो तो खिन्न होतो. आणि संत पौल म्हणतात आत्म्याला खिन्न करू नका. तुमच्या घरी जर कोण पाहुणा आला आणि तुम्ही त्याला विचारलं नाही, ये बस म्हणलं नाही, पाणी दिलं नाही, तर तो काय करेल, निघून जाईल. तसंच पवित्र आत्माच आहे. तो आपल्याला दिसत नाही का, कारण तो आत्मा आहे आणि आपण शरीरामध्ये आहोत. तो आत्मा आहे, देव आत्मा आहे.
आणि म्हणून तो आपल्याला दिसत नाही. मग तो आत्मा जो आपल्याला दिसत नाही तो येतो, आणि आपण जर त्याच्याविषयी संदेशाचा धिक्कार करू नका, त्याच्या निरंतर प्रार्थना जर केली नाही, घरात प्रार्थना नाही, घरात वचन वाचन नाही, घरात देवाच्या गीत गायन नाही किंवा देवाचं गौरव नाही, तर मग काय होणार, तो पवित्र आत्मा निघून जाणार आणि तो काय होणार, खिन्न होणार. मग ही फळं दिसणार नाही. फळं नाही दिसणार तर नम्रतेचं झाड पण आपल्या जीवनामध्ये नाही. पालकासारखं नम्र आपलं झाड जे आहे आयुष्याचं ते नम्रतेचं असलं पाहिजे, त्याच्यावर पवित्र आत्म्याची फळं आली पाहिजे. आणि नम्रता म्हणजे काय, बायबलमधून आज आपण शिकलो, अधिकार असूनही जो सेवा करतो तो नम्र, आणि अधिकार असूनही अधिकाराचा गैरवापर करतो तो गर्विष्ठ आहे. आणि सेवकाला पण जो नावं ठेवतो, येशू ख्रिस्ताला नावं ठेवणारे होते शास्त्री पुरुष, हो की नाही, तो पण काय आहे, गर्विष्ठ आहे. म्हणून आपण परमेश्वरापुढे नम्र असलं पाहिजे, म्हणजे मनुष्यापुढे पण आपण नम्र होऊ. आणि नम्र जर असू तर आपल्याला स्वर्गीय राज्यामध्ये परमेश्वर उंच करेल. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देवप्पा, तुझ्या चरणापुढे आम्ही लीन आणि नम्र होऊन येतो. हे देवप्पा, तुझे सर्व आशीर्वाद तू आम्हाला दे. आम्ही मनुष्यापुढेही नम्र असावं अशी दया कृपा तूच आमच्यावर. आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो एक बाबा. आमेन.